श्री नवनाथ कथा सारांश अध्याय 32 मराठी भावार्थ। गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ दोघेही गिरनार पर्वतावर गेले। श्री दत्तांच्या आज्ञेने ते दोघे यात्रेला निघाले आणि काशी क्षेत्रात गेले। काशी नगरात पुण्यशील, धार्मिक आणि लोकप्रिय राजा त्रिविक्रम मरण पावला होता। अत्यंत न्यायी म्हणून त्या राजाची कीर्ती होती। त्याच्या मृत्यूने त्याची प्रजा हवालदिल झाली होती। मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथ म्हणाले, गुरुवर्य, हा राजा आपण पुन्हा जिवंत करूया। यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, नाही गोरक्ष, राजा ब्रह्मचैतन्य रूप झाला, तो आता कसला परत येतोय। ते दोघे दूर गंगा किनारी एक शिवमंदिर होते तेथे गेले। जवळच स्मशान होते। तेथे थोडी विश्रांती घेतात तोच त्यांना त्रिविक्रम राजाची शवयात्रा येताना दिसली। राजाच्या देहाला 10 संस्कार करावयाचा होता। ते प्रेत पाहून गोरक्षनाथांनी राजाला पुन्हा जिवंत करण्याचा आग्रह धरला। तेवढ्यात मच्छिंद्रनाथांना एक विलक्षण युक्ती सुचली। मच्छिंद्रनाथ म्हणाले, गोरक्षा, मी राजाच्या देहात प्रवेश करतो। 12 वर्षे मी त्या राजाच्या देहात वावरेन, मग त्या देहाला सोडून पुन्हा या देहात येईल। तोपर्यंत माझा हा देह गुप्त जागी सांभाळून ठेव। गोरक्षनाथ चकित झाले, आनंदितही झाले। मच्छिंद्रनाथांनी योगबळाने आपला देह निश्चित केला आणि ते स्मशानात राजाच्या शरीरात शिरले। प्रेत प्रेत हलतय हो, अरे बहुतेक राजेसाहेब जिवंत झाले, देवाची कृपा। सर्वच जण म्हणू लागले। राजाच्या शरीरात चेतना येताच सर्वच रंग पालटला। प्रजाजन राजाला काशीत परत घेऊन आले। इकडे मच्छिंद्रनाथांच्या देहाचे रक्षण कसे करावे या विचारात गोरक्ष बसून राहिला होता। तेवढ्यात पुजारीण त्या देवालयात आली। तिने गोरक्षनाथांना पाहिले। गोरक्षनाथांनी पुजारिणीला विश्वासात घेऊन सर्व हकीकत सांगितली। तिच्या मदतीने मंदिराच्या मागील बाजूस भुयारात मच्छिंद्रनाथांचा देह नेऊन ठेवला। भुयाराच्या तोंडावर दगडाचा दरवाजा असे बेमालून बसवला की बाहेरून कोणालाही काहीच पत्ता लागणार नव्हता। पुजारीण म्हणाली, हा देह 12 वर्ष टिकेल। गोरक्षनाथ म्हणाले, हो, ते चिरंजीव मच्छिंद्रनाथ आहेत, मरते माणसाचा देह नाही। पण तू ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस। तिकडे राजवाड्यात मच्छिंद्रनाथ राजाच्या शरीरात वावर करू लागल्यावर काय झाले असेल, कोणालाही संशय येणार नाही इतके ज्ञान आणि खाणाखुणा मच्छिंद्रनाथांना अंतर्ज्ञानाने कळत होत्या। राजा पुन्हा जिवंत झाला आहे सर्वांना वाटले। रेवती राणीला सुद्धा काहीच शंका आली नाही। त्रिविक्रम राजा जसा शिवदर्शनासाठी यायचा तसेच राजाच्या देहात वावरणारे मच्छिंद्रनाथही शिवालयात आले। त्यांनी गोरक्षनाथांची चौकशी केली। एकांत पाहून मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना गुप्त भाषेत विचारले, देह कुठे आहे। गोरक्षनाथ म्हणाले, भुयारात। मच्छिंद्रनाथ लगबगीने बाहेर गेले। सेवकांना त्यांनी आपला एकांत भंग करू नये, गोरक्षनाथांबरोबर योगचर्या करायची आहे असे सांगून देवळापासून दूर जायला सांगितले। मग दोघे भुयारात शिरले। देह जशाचा तसाच होता। ते पाहून मच्छिंद्रनाथांचे समाधान झाले आणि ते निघून गेले। नंतर 3 महिन्यांनी मच्छिंद्रनाथांची अनुज्ञा घेऊन गोरक्षनाथ तीर्थयात्रेला निघून गेले। पुढे आणखी काही महिने गेले। रेवतीला संतान नव्हते। मच्छिंद्रनाथांपासून तिला दिवस गेले। 9 मास पूर्ण झाले। तिला मुलगा झाला, बारसे झाले। मुलाचे नाव धर्मनाथ ठेवले। मुलगा 5 वर्षांचा झाला।
राजराणी शिवालयात मुलाला घेऊन गेले. भगवान शंकरांसमोर राणी उभी राहिली. राजा बाहेर दूर उभा होता. पुजारिणीजवळ राणी होती. राणी शंकराची प्रार्थना करू लागली. हे शंकरा, माझी आता एकच इच्छा उरली आहे. माझे पती जिवंत असतानाच मला मरण येवो, सुवासिनी म्हणून मी मरावे. तिची प्रार्थना ऐकून पुजारिणी एकदम हसली. तेव्हा राणीला आश्चर्य वाटले. तिने पुजारिणीला त्या हसण्याचे कारण विचारले. तेवढ्यात राजा राणीला सांगून शिवालयातून मुलाला घेऊन निघून गेला. मी मागून येते असे राणीने सांगितले. मग पुजारिणीने तिला अभय मागून खरा प्रकार सांगितला. मच्छिंद्रनाथांचा देह पण दाखवला. ती म्हणाली, तुम्ही आधीच विधवा आहात असे पाहून मला हसायला आले. राणीला अत्यंत वाईट वाटले. एकीकडे तिला मच्छिंद्रनाथांचा भयंकर राग आला. एकीकडे पतिव्रत्यभंगाचे अत्यंत दुःख झाले. एकीकडे सर्वच गोष्टींचे नवल वाटले आणि एकीकडे पुत्र वात्सल्याने मन कासावीस झाले. तिला त्या धक्क्याने मूर्छाच आली. पण लवकर मनावर ताबा ठेवून पुजारिणीला न रागवता विश्वासात घेऊन ती उदासपणे परत गेली. आणखी 7 वर्षांनी राजाचा देह सोडून मच्छिंद्रनाथ परत त्या शरीरात शिरतील. त्यावेळी मी पुन्हा विधवा, ती विधवाच होईल. त्यावर उपाय काय? गुप्तपणे भुयारातला मच्छिंद्रनाथांचा देह नष्ट करून टाकला तर मच्छिंद्रनाथांना राजाचा देह सोडून आधारच मिळणार नाही. ठरले, असेच करावे. असा साहसी विचार करून राणीने आपल्या विश्वासातल्या सेवकांना घेऊन रात्री बेरात्री शिवालयात जाऊन मच्छिंद्रनाथांचा देह भुयारातून काढला. आपल्या सेवकांना तिने आज्ञा दिली, या दृष्ट गोसावड्याच्या शरीराचे तिळा एवढे बारीक तुकडे करून अरण्यात फेकून द्या. तिने स्वतःचे काम होईपर्यंत हजर राहून पुजारिणीला कोठेही काहीही न बोलण्याची शपथ घातली आणि नंतर ती राजवाड्यात निघून गेली. पण हे सर्व पार्वती पाहत होती. तिने भगवान शंकरांची समाधी भंग करून राणीचे कृत्य त्यांना सांगितले. तुमचा प्रिय शिष्य मच्छिंद्र पहा, त्याच्या शरीराचे तिळा एवढे तुकडे केले आणि तुम्ही समाधी लावून बसलात. शंकरांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांना फार वाईट वाटले. ते म्हणाले, पार्वती, यक्षणींना बोलव आणि ते सर्व तुकडे एकत्र करायला आणि कैलासावर इथे आणून ठेवायला सांग. पार्वतीने बोलवताच यक्षणी आले. त्यांनी मच्छिंद्रनाथांच्या देहाचे सर्व तुकडे एकत्र केले. ते तुकडे वीरभद्राच्या स्वाधीन करा, पार्वतीने आज्ञा केली. चामुंडेच्या अधिकाराखाली सर्व यक्षिणी ते तुकडे घेऊन कैलासावर गेले. वीरभद्र, हे मच्छिंद्रनाथांच्या देहाचे कणकण आहेत. त्रिविक्रम राजाची पत्नी रेवती हिने हे कृत्य केले आहे. वीरभद्र म्हणाला, काशी नरेश त्रिविक्रम? होय, मला शंकरांनी हे सांगितले हे खरे. चामुंडा म्हणाली, याच मच्छिंद्रनाथांनी आम्हाला नग्न करून आमची फजिती केली होती. अष्टभैरव आणि मारुती राय यांचा पराभव केला होता. हा आमचा शत्रूच आणि तुम्ही त्यांचे शिष्य. गोरक्षनाथ गुरूंना सोडवून नेण्यासाठी येण्याचा संभव आहे, सावध रहा. ते ऐकून वीरभद्राने 84,72,00,000 शिवगण पहाऱ्यावर ठेवले. इकडे त्रिविक्रम राजाच्या शरीरातील मच्छिंद्रनाथ नित्य शिवालयात येत असत. पण भुयाराचे तोंडावरील दार यथास्थित पाहून त्यांना खरा प्रकार कधीच कळला नाही. आपणास 7 वर्षांनी या देहाचा त्याग करायचा आहे असा विचार मात्र मच्छिंद्रनाथांनी सतत मनात बाळगला होता. पुढे ती 7 वर्ष भरत आली. एकूण 12 वर्ष होत आली. मात्र गोरक्षनाथ तीर्थयात्रेला गेले होते. श्री नवनाथ कथा सारांश अध्याय 32 मराठी भावार्थ.